नमस्कार, बेस्ट टीव्हीच्या बेस्ट वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत। पाहूया सुरुवातीला काही ठळक घडामोडी। रत्नागिरी पर्यटन महोत्सवाला शोभायात्रेने सुरुवात। केंद्रीय मंत्री गीते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन, तर आपुलकीच्या निमंत्रणाला लोकप्रतिनिधींची उदासीनता। आता विद्यार्थ्यांची मज्जाच मज्जा, शाळा 5 दिवसांचीच, शनिवारी ही सुट्टी। कोकण रेल्वेच्या विशेष गाड्यांची माहितीच नसल्याने अल्प प्रतिसाद। हायटेक बस स्थानक केवळ कागदावरच, नव्या सरकारने दिली कामाला स्थगिती। वर्ष उलटून गेलं तरी बांधकामाचा पत्ताच नाही। शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी जिल्हा परिषद कृषी विभाग सज्ज, मागणीनुसार बी बियाणे आणि खताचा पुरवठा करणार। आणि भाटे पुलावर पडलेल्या भेगांमुळे अपघात होण्याची शक्यता, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष। तर आता वळूया थेट सविस्तर बातम्यांकडे। रत्नागिरी पर्यटन महोत्सवाचा गेले अनेक दिवस गाजावाजा होत असतानाच काल या महोत्सवाच्या कार्यक्रमाला भव्य दिव्य अशा शोभायात्रेने सुरुवात झाली। यानंतर नियोजित वेळेत पर्यटन महोत्सवाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी श्रीफळ वाढवून केलं। मात्र कार्यक्रम सुरू होऊन 15 मिनिटं उलटतात तोच सेनेच्या खासदार आमदारांनी व्यासपीठ सोडलं। यावरूनच रत्नागिरीचं आपुलकीचं निमंत्रण हे या खर्च्या कार्यक्रमाची आस्था किती आहे हे स्पष्ट करून देतंय। रत्नागिरी पर्यटन महोत्सवाच्या कार्यक्रमाला मारुती मंदिर येथून शोभायात्रेने शानदार सुरुवात झाली। ही शोभायात्रा मारुती मंदिरपासून निघाली। या शोभायात्रेमध्ये विविध चित्ररथ सहभागी झाले होते। कोकणच्या संस्कृतीचं दर्शन या शोभायात्रेत दाखवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला। ही शोभायात्रा मारुती मंदिर, माळनाका, मनोरुग्णालय मार्गे कार्यक्रम स्थळी हजर झाली। त्यानंतर नियोजित कार्यक्रम सुरू झाला। केंद्रीय मंत्री अनंत गीते, पालकमंत्री वायकर आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांचं सुवासिनींनी औक्षण केलं। यानंतर कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन होऊन पालकमंत्री वायकर यांनी शिवपुतळ्याला पुष्पहार घातला आणि केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते कार्यक्रमाचं श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आलं। जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी गीते यांचं शाल, श्रीफळ, पुष्प, नारळातील गणपती भेट, स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केलं। जिल्हाधिकारी यांच्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर यांच्या हस्ते आमदारांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं। त्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं। आर्थिक विकास केवळ पर्यटनाच्या माध्यमातून कसा होतो आणि कसा झाला आहे याची त्यांनी विविध उदाहरणे दिली। गोवा आणि केरळ राज्य केवळ पर्यटनावर विकसित झालं आहे असं सांगत कोकणच्या संस्कृतीचं महत्त्वही त्यांनी पटवून दिलं। काही राज्य अशी आहेत की ज्यांचं संपूर्ण अर्थकारण हे पर्यटनावरच आधारित आहे आणि पर्यटकांमुळे आणि पर्यटनामुळे खूप मोठी आर्थिक सुबत्तता त्या राज्यांमध्ये निर्माण झालेली आहे। आपल्या जवळची 2 राज्य जर पाहिली तर आपल्या बरोबर जवळ असलेलं गोवा राज्य, पलीकडच्या बाजूला असलेलं केरळ राज्य, ही जर 2 राज्य आपण पाहिली तर पूर्णपणे पर्यटनाच्या माध्यमातून आणि पर्यटकांमुळेच या राज्यामधले मोठ्या पद्धतीनं आणि मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उन्नती, आर्थिक विकास हा झालेला आहे। जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासारखे खूप काही आहे। निसर्गदत्त असा कोकण सर्वांना भुरळ घालत आहे। भविष्यात येथील विकासाबरोबर आर्थिक विकास या पर्यटनाच्या माध्यमातून होण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी यांना काही सूचना केल्या। तत्पूर्वी जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत, आमदार सदानंद चव्हाण, आमदार राजन साळवी, जिल्हा परिषद महिला बाल कल्याण सभापती प्रज्ञा धनावडे या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी व्यासपीठ सोडलं। हे लोकप्रतिनिधी कार्यक्रम चालू झाल्यानंतर अवघे काही मिनिटे व्यासपीठावर बसले असतील आणि ते निघून गेल्याने व्यासपीठ रिकामं दिसत होतं। यावरूनच या लोकप्रतिनिधींना दिलेल्या आपुलकीच्या पर्यटन महोत्सवाच्या निमंत्रणाबाबत किती आस्था होती हे दिसून आलं। पालकमंत्री वायकर यांनी पर्यटनाविषयी आणि केलेल्या यशस्वी नियोजनाची माहिती दिली। पर्यटन विकास साधण्यावर भर देत त्यांनी मार्गदर्शन केलं। की या रत्नागिरी जिल्ह्याचं, या रत्नागिरीतील लोकांचं, या सर्वांचं भलं व्हायचं असेल तर राजकारण आपण बाजूला ठेवूया आणि सर्वांनी असंच 5 वर्ष काम करूया की जेणेकरून या रत्नागिरी जिल्ह्याचं भलं होईल। आपण जर सर्वच एकत्र आलो तर ही ताकद, एकत्र येण्याची ताकद ही या जिल्ह्याचं भलं करू शकेल। या महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा मिळालाय आणि 167 किलोमीटरचा समुद्र किनारा
बाणकोटच्या मंडणगडच्या एका टोकापासून तर राजापूरच्या दुसऱ्या टोकापर्यंत हे समुद्र किनारे मिळाल्यानंतर त्याचा उपयोग आपण केला पाहिजे, करून घेतला पाहिजे. माझ्या हस्ते श्रीफळ वाढवून या पर्यटन महोत्सवाचा शुभारंभ झाला. उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. पर्यटनावरती अनेकांचे विचार आपण ऐकलेत. खरं म्हणजे हा जगातला एकमेव उद्योग असा आहे की जो फायद्यातला उद्योग आहे. आणि हा जगातला एकमेव उद्योग असा आहे की ज्या उद्योगामध्ये सर्वाधिक रोजगाराच्या संधी आहेत. आणि म्हणून आता पर्यटनाचं महत्त्व, या उद्योगाचं महत्त्व हे दिवसेंदिवस वाढू लागलेलं आहे. आणि मग त्या पर्यटन उद्योगाचे फायदे हे मिळवण्याकरता राष्ट्रस्तरावर, राज्यस्तरावर, जिल्हा स्तरावर सातत्यानं आता प्रयत्न सुरू झालेले आहेत. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी तथा उद्घाटक खासदार अनंत गीते यांनी सांगितलं की अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केल्याने जिल्ह्यात तसेच पर्यटकांमध्येही जनजागृती होणार आहे. पर्यटनावर भर देण्यासाठी शासन काय काय करत आहे याविषयी त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं आणि शेवटी आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता झाली. तर शाळा आता फक्त 5 दिवसांची, विद्यार्थ्यांची मज्जाच मज्जा. शाळांना सुटी म्हटले की विद्यार्थ्यांसाठी आनंदाची पर्वणीत असते. मात्र आता विद्यार्थ्यांचा आनंद आणखीनच द्विगुणित होणार आहे. रविवार अगोदर आता शनिवारीही शाळांना सुटी मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना आता 5 दिवसांचाच आठवडा राहणार आहे. मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये शनिवारी रविवारी सुट्टी असते आणि 5 दिवसांचा आठवडा असतो. मात्र 6 दिवस शाळा चालली पाहिजे असा अट्टाहास शिक्षणाधिकारी धरत आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये असंतोष होता. शिक्षक, आमदार, लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने शिक्षण सचिवांची भेट घेतली तेव्हा त्यांना शाळांना 5 दिवसांचा आठवडा करण्यास हरकत नसल्याचा निर्वाळा दिलाय. त्याप्रमाणे उपसंचालकांनी आदेशही काढले आहेत. शाळेच्या आणि अभ्यासाच्या तापातून मुलांची सुटका झाली पाहिजे आणि शनिवार रविवार 2 दिवसांची सुट्टी मिळाली पाहिजे अशी मागणी करत शिक्षक, आमदार, लोकप्रतिनिधींनी RTIची कोणतीही अडचण नसल्याचं दाखवून दिलंय. शिक्षण सचिवांनी RTI आणि शासन निर्णय यांची कोणतीही बाधा येत नसल्याने 5 दिवस शाळा चालवण्यास अडकाठी न करता 5 दिवस शाळा चालवण्यास आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असे लेखी आदेश पाठवल्याने आता 5 दिवसांचा आठवडा होणार असून विद्यार्थ्यांची मज्जाच मज्जा आहे. शिवाय रविवार अगोदर शनिवारीही सुट्टी राहणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आठवड्याची 2 दिवस सुट्टी मिळणार आहे. तरी या सुट्टीचा विद्यार्थ्यांनी अभ्यासाकरिताही जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा. नुसती मज्जाच मज्जा नको. तर आता वळूया पुढच्या बातमीकडे. प्रवाशांना उन्हाळी सुट्टीचा आनंद घेता यावा, लांब पल्ल्याचा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी कोकण रेल्वेच्या मार्गावर विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र या गाड्याबाबतची माहिती स्थानकावर दिसून येत नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे. परिणामी कोकण रेल्वेला या हंगामात अल्प प्रतिसाद मिळत आहे. कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी सुट्टीनिमित्त विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे. मात्र कोणती गाडी कधी आणि किती वाजता कोठून सुटेल याची माहिती रेल्वे स्थानकावर दिसत नसल्याने नागरिकात नाराजी निर्माण झाली आहे. रेल्वे स्थानकात आरक्षण कक्षावर अगोदरच प्रवाशांची गर्दी असते. त्यातच या विशेष गाड्यांचं वेळापत्रक स्थानकावर दिसत नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली असून एकच धावाधाव होताना दिसत आहे. कोकण रेल्वेच्या संकेतस्थळावर माहिती देण्यात आली असली तरी ते सर्वसामान्य लोकांना संकेतस्थळ हाताळता येत नाही. लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना अगोदर 20 दिवस नियोजन करावं लागतं. सर्वसामान्य प्रवाशांना पुरेशी माहिती नसल्याने या सेवेचा लाभ त्यांना उठवता येत नाही आहे. रेल्वेतर्फे सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांबद्दल प्रशासनाने विशेष नियोजन करणे गरजेचे आहे. प्रशासनाने उदासीनता झटकून प्रवाशांची गैरसोय टाळावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. जलद, सुखरूप आणि कमी खर्चाची प्रवासी वाहतूक म्हणून कोकण रेल्वेकडे पाहिलं जातं. कोकण रेल्वे सेवा सुरू झाल्यापासून प्रशासनाने वारंवार अनेक सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिल्यात. त्यामुळे कोकण रेल्वेचे जगाच्या नकाशावर एक वेगळं स्थान आहे.
मात्र हे करत असताना काही तुरळक त्रुट्यांकडे कोकण रेल्वे प्रशासनाचं दुर्लक्ष होताना दिसतंय। काही वेळा गाडीला असणाऱ्या अपंगासाठीचा डबा मागे आहे की पुढे येणार याची नेमकी माहिती मिळत नाही। SLR नंतर असल्याचं सांगितलं जातं आणि हे SLR गाडीच्या दोन्ही टोकांना असल्याने अपंगांची पंचायत होते। तेव्हा रेल्वे प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी असं सूचित करत आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत एक छोटासा ब्रेकच्या पलीकडे आपण पाहणार आहोत आणखी काय महत्त्वाच्या घडामोडी। तुम्ही पाहत रहा बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र, ताज्या घडामोडींचा अचूक वेध, एक नजर सत्यावर। महाराजा बॅग हाऊस VIP बॅग आणि महिला आणि पुरुषांसाठी लागणाऱ्या अंडरगार्मेंटचं जॉकी कंपनीचं रत्नागिरीतील एकमेव ठिकाण महाराजा बॅग हाऊस, रत्नागिरी बस स्थानकासमोर, रत्नागिरी। अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं महाराजा बॅग हाऊस आपल्या आवडीनुसार विविध रंगातील बॅगा, टिकायला मजबूत आणि वजनाला हलक्या असलेल्या बॅगा उपलब्ध, स्कूल बॅग, कॉलेज बॅग, लेडीज बॅग, पुरुषांसाठी लागणारे अंडरगार्मेंट विविध प्रकारात उपलब्ध, तसेच महिलांसाठीचे लागणारे विविध साईजचे आणि आकर्षक रंगातील अंडरगार्मेंट उपलब्ध। विनम्र सेवा देणारी प्रशस्त शोरूम, नावाप्रमाणेच महाराजा असलेली रत्नागिरीतील एकमेव शोरूम महाराजा बॅग हाऊस, गाळा नंबर 4, बेंजामिन एन्क्लेव्ज, रत्नागिरी बस स्थानकासमोर, रत्नागिरी। माझे दागिने बघून चकित झालात? हे नक्षत्रचे ब्रँडेड दागिने आहेत आणि नक्षत्र हा ब्रँड तुम्हाला परिचित आहेत। लग्न कार्याला किंवा सणावाराला सजायला कुणाला आवडत नाही, पण सोन्याच्या वाढत्या किमती, चोरीची भीती किंवा पारंपरिक तीच डिझाईन्स असल्यामुळे दागिने वापरायला बंधन येतं। अहो, म्हणून मग दागिने वापरायचेच नाहीत का? वापरायचे। नक्षत्रचे ब्रँडेड फॉर्मिंग दागिने 1 ग्रॅम मधील बांगड्या, मंगळसूत्र, नेकलेस, ब्रेसलेट पासून अगदी नथीपर्यंत दागिन्यांची आधुनिक डिझाईन्स आणि व्हरायटीज पाहायला मिळतात, ती फक्त नक्षत्र ब्रँड शॉप मध्येच। म्हणूनच अल्पावधीतच लोकप्रिय झालेत नक्षत्रचे दागिने। काय मग, कधी भेट देताय नक्षत्रला? अहो, नक्षत्रचे ब्रँड शॉप तुमच्याही शहरात आहेच। पत्ता आहे नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी, दुकान क्रमांक 10, सोहम आर्केड, हॉटेल सुखधाम समोर, MG रोड, रत्नागिरी। 1832 सालापासून सुवर्ण परंपरा लाभलेले पुरुषोत्तम नारायण गाडगे PNG सचोटी, निष्ठा आणि पारदर्शी व्यवहाराबरोबरच सौंदर्याची जाण असणारे पुरुषोत्तम नारायण गाडगे PNG आपल्या वैविध्यपूर्ण अलंकारांच्या भव्य दालनाचा करता आहेत शुभारंभ। GII सर्टिफाईड राशींचे खडे, झीज तूट न धरता 100% एक्सचेंज होणारी डायमंड ज्वेलरी, अशा वैविध्यपूर्ण अलंकारांनी नटलेलं PNGचं भव्य दालन। कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळ कुडीत्रे संचालित पन्हाळा पब्लिक स्कूल, नयनरम्य, निसर्गरम्य, ऐतिहासिक पन्हाळा गडाच्या पायथ्याशी वसलेलं पन्हाळा पब्लिक स्कूल, 1ली ते 10वी स्टेट बोर्ड अभ्यासक्रम राबवणारी इंग्रजी माध्यमाची निवासी आणि अनिवासी शाळा, अत्याधुनिक एड्युकॉम तंत्रज्ञानाद्वारे विद्यार्थी केंद्रित शिक्षण देणारी आणि एरो मॉडेलिंगचं संपूर्ण प्रशिक्षण देणारी एकमेव शाळा, कला, क्रीडा, विज्ञान आणि शिक्षण असे चतुसूत्रात्मक विकास साधणारी नामवंत शाळा, खेळांची प्रशस्त मैदानं, तज्ञ क्रीडा प्रशिक्षकांचं मार्गदर्शन, 24 तास वैद्यकीय सेवा, स्वतंत्र आणि सर्व सोयीनियुक्त वसतिगृह, समतोल आणि सकस आहार, इयत्ता 1ली ते 9वीच्या वर्गांसाठी प्रवेश सुरू, सामान्य विद्यार्थ्यांना गुणवंत बनवणारी, गुणवंत विद्यार्थ्यांना नामवंत बनवणारी उपक्रमशील शाळा म्हणजेच पन्हाळा पब्लिक स्कूल। अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य, पन्हाळा पब्लिक स्कूल, बुधवार पेठ, पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। रत्नागिरीतील मुख्य बस स्थानक हायटेक होणार अशी घोषणा करून मोठ्या दिमाखात या कामाचं भूमिपूजन गतवर्षी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। मात्र नवीन सरकार आलं आणि या स्थानकाच्या कामाला स्थगिती मिळाली। आता वर्ष उलटलं तरी बांधकामाचा पत्ताच नाही, त्यामुळे हायटेक बस स्थानक केवळ कागदावरच पाहण्याची वेळ आली आहे। रत्नागिरी मुख्य बस स्थानक हायटेक करण्याचा निर्धार करण्यात आला आणि तो प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याचं भूमिपूजन ही करण्यात आलं। वर्षभरात या हायटेक बस स्थानकाचे बांधकाम पूर्णत्वाला नेण्यात येणार होतं, मात्र वर्ष उलटलं तरी अद्याप बांधकामाला सुरुवात झालेली नाही।
नव्या सरकारने कामाला स्थगिती दिली, त्यामुळे हे हायटेक बसस्थानक केवळ कागदावरच राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे। सध्या मुख्य बसस्थानक बाजारपेठेतच आहे, मात्र या ठिकाणी अनेक तांत्रिक कमतरता आहेत। रत्नागिरी शहर आणि परिसराची वाढती लोकसंख्या आणि त्याचबरोबर जिल्ह्याचे महत्त्वाचे ठिकाण असल्याने एसटी महामंडळाने हायटेक बसस्थानक करण्याचं ठरवलं आहे। सन 1949 मध्ये स्थापन झालेल्या एसटी महामंडळाच्या रत्नागिरी एसटी विभागाची स्थापना 1950 मध्ये झाली। त्यावेळी 3000 प्रवासी नियमित प्रवास करायचे। सध्या ही संख्या काही लाखांवर पोहोचली आहे। रत्नागिरीतील मुख्य बसस्थानक तेव्हाचं बांधलेलं आहे। ग्रामीण आणि शहरी गाड्या सुटण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था येथे आहे। 5 एकरात वसलेल्या या बसस्थानकाचा BOT तत्वावर कायापालट करण्यासाठी महामंडळाने गतवर्षी या बसस्थानकाच्या कामकाजाची निविदा प्रसिद्ध करून शहा नामक ठेकेदाराला या बसस्थानकाचं काम दिलं होतं। यानंतर गतवर्षीच याचं भूमिपूजन लोकप्रतिनिधींच्या हस्ते आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं होतं। मात्र वर्ष पूर्ण झालं तरी या बसस्थानकाच्या बांधकामाला मंजुरी मिळाली नाही। या हायटेक बसस्थानकाची चर्चा गेल्या 4-5 वर्षापासून रत्नागिरीत सुरू आहे। या चर्चेला पूर्णविराम मिळणार असं वाटत असतानाच पुन्हा शासनाने या कामाला स्थगिती दिल्याची माहिती पुढे आली आहे। तरी देखील हायटेक बसस्थानक होणारच असा विश्वास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे। हायटेक बसस्थानकात आरामदायी आसन व्यवस्था, प्लॅटफॉर्मसह चालक वाहक अधिकाऱ्यांसाठी विश्रांती कक्ष आणि प्रवाशांसाठी अनेक अद्ययावत सुविधा देण्यात येणार आहेत। कागदावर या सुविधा रेखाटल्या गेल्या असल्या तरी प्रत्यक्षात मात्र बांधकामाला केव्हा सुरुवात होणार, आणखी किती वर्ष प्रतीक्षा करावी लागणार असा प्रश्न प्रवासी जनतेकडून उपस्थित केला जात आहे। तर शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी जिल्हा परिषद कृषी विभाग सज्ज। रत्नागिरी जिल्ह्यातील खरीप हंगामात शेतकऱ्यांना भात बियाणे आणि खताचा योग्य रीतीने पुरवठा व्हावा यासाठी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पंढरीनाथ देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार परिपूर्ण आराखडा तयार केला असून कोणताही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही याची दखल घेतली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात प्रामुख्याने आंबा, काजू, मच्छीमारी याचबरोबर खरीप शेतीला प्राधान्य देण्यात येतं। मात्र आधुनिक पद्धतीची शेती करताना कृषी विभाग सक्षमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत। जिल्ह्याच्या प्रत्येक तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार अद्ययावत आराखडा करण्यात आला आहे। मागील अनेक वर्षापेक्षा भात शेतीचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असून बागायतींसाठी मागणीनुसार खताचेही नियोजन करण्यात आलं आहे। खताची पहिली रिंग रत्नागिरी रेल्वे स्थानकात दाखल झाली। तसेच या खरीप हंगामात लागणारं सर्व प्रकारचं खत जूनपर्यंत उपलब्ध करून देण्यात येईल असं देशमुख यांनी सांगितलं। तसेच खताचा किंवा खरीप हंगामातील बी बियाण्याचा काळा बाजार होऊ नये यासाठी सर्व ती उपाययोजना करण्यात आली आहे। तसेच बी बियाणे MRP पेक्षा जास्त किमतीने विकल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी पुढे सांगितलं। मागच्या आठवड्यात जिल्ह्यातील खत उत्पादक, बियाणे उत्पादक, वितरक आणि विक्रेते यांची सभा घेऊन जिल्ह्यात चांगल्या प्रतीची, चांगल्या गुणवत्तेची खतं बियाणं शेतकऱ्यांना उपलब्ध होतील या दृष्टीने सर्वांना सक्त ताकीद दिलेली आहे। चांगल्या दर्जाचीच बियाणे खते उपलब्ध करून देण्याची सर्वांनी मला हमी दिलेली आहे आणि या प्रकारे जर काही गैरप्रकार घडले तर नंतर कडक कारवाई करण्यात येईल। एकूणच शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतीकडे वळणे गरजेचं आहे। मात्र शासनाच्या धोरणानुसार शेतीचा बांध, तेथे खत आणि बी बियाणं हे प्रत्यक्षात आल्यास खऱ्या अर्थाने जिल्ह्यातील शेतीला चालना मिळू शकेल एवढं मात्र नक्की। तर भाटेपुलावर पडलेल्या भेगा अपघाताची शक्यता। सागरी महामार्गावरील भाटेपूल महत्त्वाचा ठरत असून तत्कालीन मंत्री शरद पवार यांनी भूमिपूजन केलेल्या या पुलासाठी त्या काळात 1.5 कोटी रुपये खर्च झाला होता। मात्र सध्याच्या शासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने या पुलाची दयनीय अवस्था झाली आहे। रत्नागिरी ते मालवण जाणाऱ्या सागरी महामार्गावरील भाटेपुलाला भेगा पडल्या असून तांब्याच्या सळ्या आणि पत्रे चोरट्यांनी चोरून नेल्यानंतर पुलाच्या जॉईंटसाठी बांधकाम विभागाने लाकडी फळ्या मारल्या आहेत। मात्र या फळ्याही मोडून गेल्याने या पुलाच्या सांध्यावर 5 ते 6 इंची गॅप निर्माण झाली आहे। या पुलावरून मोठ्या प्रमाणात जास्त वजनाची अवजड वाहतूक करण्यात येते। त्याचबरोबर या पुलाला 26 वर्ष पूर्ण झाली असून या पुलाची डागडुजी होणे गरजेचं आहे।
मात्र याकडे वारंवार दुर्लक्ष झालेलं दिसून येतंय। या गॅप पडलेल्या ठिकाणी लाकडाच्या फळ्या टाकून त्यावर डांबरीकरण करण्यात आलं आहे। मात्र हे डांबरीकरण करून 2 महिनेही पूर्ण झाले नसतानाच या पुलाच्या अनेक ठिकाणच्या जॉईंटवर भगदाडं पडलेली दिसून येत आहेत। अनेक पादचारी या पुलाचा वापर करीत आहेत। तसेच या पुलावर असणारे विद्युत दिवेही माना मोडून खाली पडल्या अवस्थेत आहेत। त्यामुळे रात्रीच्या वेळी या पुलावरून चालत जाताना एखाद्या व्यक्तीचा किंबहुना लहान मुलाचा पाय या भेगांमधून खाली गेल्यास मोठा अपघातही होऊ शकतो आणि याला जबाबदार बांधकाम विभागच असणार आहे। त्यामुळे याकडे त्वरित लक्ष द्यावं अशी जनतेतून मागणी होत आहे। तर पर्यटन विकासाला हवी राजकीय इच्छाशक्ती। देशातील एक पर्यटन जिल्हा म्हणून रत्नागिरी जिल्हा गेली अनेक वर्षे बिरुदावली मिरवत आहे। तरी देखील राजकीय इच्छाशक्ती अभावी अपेक्षित पर्यटन विकास मात्र गाठता आलेला नाहीये। राजकीय नेते सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून पर्यटनाचा विकास आराखडा आखणार नाहीत तोपर्यंत पर्यटन जिल्हा साकारण्याचं स्वप्न पूर्ण होणे रत्नागिरीसाठी कठीणच आहे। रत्नागिरीला निसर्गानं भरभरून दिलं आहे। यामुळे मुळातच हा जिल्हा पंचतारांकित आहे। यासाठी खूप मोठा प्रकल्प आणून स्थानिकांना विकास प्रवाहापासून दूर फेकण्यापेक्षा असलेल्या क्षमतांचा पुरेपूर वापर होणे गरजेचं आहे। यासाठी जिल्ह्यातील राजकीय नेत्यांकडे लोकहिताची आणि निस्वार्थी इच्छाशक्ती गरजेची आहे। दुर्दैवाने आतापर्यंत याचा अभावच दिसलाय। जिल्ह्यात पायाभूत सुविधा पोहोचल्या की पर्यटन विकास सहज होईल असे दावे आतापर्यंत अनेक नेत्यांनी केलेत। गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील बहुसंख्य गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधा पोहोचल्या आहेत। मात्र पर्यटनाची विकासगंगा अद्याप कोसो दूर आहे। किनारपट्टी भागात पर्यटक येतात, मात्र यात राजकीय नेत्यांच्या किंवा प्रशासनाच्या कर्तृत्वापेक्षा समुद्र किनाऱ्याचं आकर्षण हे प्रमुख कारण आहे। 9 तालुक्यात अनेक पर्यटन स्थळे असून येथील पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस घटली आहे। ही बाब अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी आहे। नुसता पर्यटन जिल्हा म्हणून विकास होणार नाही, यासाठी येथे राहणाऱ्या सर्वसामान्य रहिवाशांना विश्वासात घेऊन त्यांना केंद्रस्थानी ठेवून पर्यटन वाढीसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे। मात्र राजकीय इच्छाशक्तीचा आतापर्यंत अभावच दिसला। नुसता पर्यटन जिल्हा म्हणून भागणार नाही, तर जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती वेगळी आहे। येथील जमिनीचे प्रश्न वेगळे आहेत। वनसंज्ञा, कुळ, CRZ, CMZ असे कितीतरी अडथळे पर्यटन विकासाच्या मार्गात आहेत। ते आधी सोडवणे आवश्यक आहे। यासाठी नेत्यांनी वेगळे राजकीय निकष ठरवून द्यायला हवेत। एकीकडे पर्यटन जिल्हा म्हणायचा आणि दुसरीकडे उर्वरित महाराष्ट्राचे कायदे लागू करायचे असे विचित्र त्रांगडं सध्या आहे। पर्यटन विकासासाठी येथील कोकण पण जपणेही तितकंच गरजेचं आहे। त्या दिशेने फारसा विचार होताना दिसत नाहीये। केवळ पंचतारांकित हॉटेल म्हणजे विकास नव्हे। अगदी MIDC सुद्धा पर्यटन विकासापेक्षा आपल्या फायद्या तोट्याचाच जास्त हिशेब घालताना दिसतात। येथील अधिकारीही सुस्त असून येणाऱ्या तुटपुंज्या पर्यटकांना माहितीच प्राप्त होत नाही। त्यांच्या कल्पकतेचा अभाव आहे। पर्यटन विकासाच्या नावाखाली लाखोंचा चुराडा केला जातोय। रत्नागिरी पर्यटन महोत्सवाच्या नावाखाली 1,90,00,000 उधळण्याचा घाट अधिकाऱ्यांनी घातला होता। तो काही लोकप्रतिनिधींनी उधळून लावला। आता हा खर्च 90 लाखांवर येऊन ठेपला आहे। यातून निष्पन्न काय होणार हे आता सांगणं कठीणच आहे। आंबा शेतकरी संकटात आहे। काळे डाग पडलेले आंबे विकण्यापलीकडे तो या महोत्सवात काहीच करू शकणार नाही। जिल्ह्यात कृषी विद्यापीठ आहे, मात्र संशोधनाची वानवाच आहे। संशोधन न झाल्याने चक्क 1,000 लाख ते माड तोडण्यात आले याची विचारणा करणारा कोणच नसतो। येथेही हजारो पर्यटक शेतकरी भेटी देतात। पायाभूत सुविधांसाठी शासनाच्या विविध योजनांमधून निधी येतच असतो। पर्यटनाच्या गोंडस नावाखाली यावर निधी खर्च करण्याची फारशी गरज नसते। खरंच जर का पर्यटन विकास करायचा असेल तर येथील छोटे उद्योजक, शेतकरी, बागायतदार यांच्यासह आर्थिकदृष्ट्या सगळ्यात लहान स्तरातील लोकांपर्यंत सर्वांना विश्वासात घेऊन पर्यटनाला गती द्यायला हवी। या धर्तीवर नेते आणि प्रशासन यांनी आपली पर्यटन विकासाविषयीची कवाडी खुली ठेवायला हवीत आणि व्यवहार पारदर्शक ठेवायला हवा। लोकांना मिळणारा वास्तववादी फायदा पटवून द्यायला हवा। असं केलं तर इथला पर्यटन विकास गती घेतल्याशिवाय राहणार नाही। मात्र गरज आहे ती पर्यटन विकासाला राजकीय इच्छाशक्तीतून स्वप्नपूर्तीकडे नेण्याची, तरच हे शक्य होईल। तर या होत्या आजच्या सविस्तर बातम्या आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। रत्नागिरी पर्यटन महोत्सवाला शोभायात्रेने सुरुवात। केंद्रीय मंत्री गीते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन, तर आपुलकीच्या निमंत्रणाला लोकप्रतिनिधींची उदासीनता।
आता विद्यार्थ्यांची मज्जाच मज्जा, शाळा 5 दिवसांचीच, शनिवारी ही सुट्टी. कोकण रेल्वेच्या विशेष गाड्यांची माहितीच नसल्याने अल्प प्रतिसाद. हायटेक बस स्थानक केवळ कागदावरच, नव्या सरकारने दिली कामाला स्थगिती, वर्ष उलटून गेलं तरी बांधकामाचा पत्ताच नाही. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी जिल्हा परिषद कृषी विभाग सज्ज, मागणीनुसार बी बियाणे आणि खताचा पुरवठा करणार. आणि भाटे पुलावर पडलेल्या भेगांमुळे अपघात होण्याची शक्यता, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष. या बुलेटिनमध्ये इथंच थांबतोय. भेटूया पुढच्या बुलेटिनमध्ये. तोपर्यंत नमस्कार.